मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण पेपर कटिंग वापरून ब्लाऊज कटिंग कसा करायचा ते शिकणार आहे। हा 34 साईजचे पेपर कटिंग आहेत। तर एक साईजचे पेपर कटिंग आणि तुमच्याकडे सेम साईजचे 4 ब्लाऊज आले तर त्याचं कटिंग कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे। तर समजा मी समोर आखलाय हा आपला पेपर, मी असा कच्चा आराखडा आखून घेतला आहे। शोल्डर पट्टी आपली तुम्हाला सगळ्यात पहिला शोल्डर पट्टी मोजायची आहे। आराखडा आखल्यानंतर शोल्डर पट्टी 2.25 होती, त्यात तुम्हाला 2.25 शिलाई मार्जिनिंग पाऊण इंच प्लस करायचं आहे। 3 इंचाची शोल्डर पट्टी झाली तर 2.5 इंच आपला गळा रुंदी राहतोय। त्यानंतर तुम्हाला कमर पट्टी चेक करायची आहे, ही 3.25 इंच आहे। त्यात सुद्धा तुम्हाला शिलाई मार्जिनिंग ॲड करायची आहे आणि अशी खाली एक मार्किंग करायची आहे। इथपर्यंत प्रोसिजर तुम्हाला करायचे। बॉक्स बनवायचा आहे आणि ह्या बॉक्समध्ये तुम्हाला हवा तो गळ्याचा शेप द्यायचा आहे। आणि तुम्हाला जर ह्याच मापामध्ये थोडा माप लहान हवा असेल तर तुम्ही शिलाई मार्जिनिंगच्या साईडनं 1/2 इंच माप कमी करू शकता, किंवा थोडं माप वाढवायचं असेल तर आहे ह्याच पेपरला 1/2 इंच पुढं वाढवू शकता। छाती आणि कमर बस तिथंच बदल करायचा आहे। शोल्डर मी 5.5 इंच घेतलंय आणि मुंडा सुद्धा 5.5 इंच घेतलाय, त्यात काही बदल करायचा नाही। आता हेच पीस आहे तर तुम्हाला कमी जास्त केल्यानंतर 1.5 इंचाला मार्जिन करायच्या, राहिलेल्या कपड्याची फोल्ड करायचं आहे आणि असा ट्रकसाठी कट टाकून घ्यायचा आहे। आता हेच मी कायम अस्तर कटिंग करते, हेच अस्तर कटिंग वापरून आपण पुढं ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते पाहणार आहे। ब्लाऊज व्यवस्थित पसरून ठेवल्यानंतर तुम्हाला हा पेपर ठेवण्याआधी उंचीसाठी पहिला तुमची उंची घ्यायची, उंची प्लस 1 इंच आणि त्याला मार्किंग करायचे आणि त्याच्यानंतर तिथं शोल्डर ठेवायचं आणि खाली कपडा एक्स्ट्रा तुमचा होणार आहे। आता मी जो पेपर ठेवलाय त्याची आणि खालच्याची उंची सेम आहे, त्यामुळं मी परफेक्ट खाली कपडा ठेवला आहे। इथपर्यंत तुम्हाला प्रोसिजर समजले। आता इथून पुढे तुम्हाला काय चेंजेस करायचे ते बघा। आता आपल्याला गळा ब्लाऊजचा किती घ्यायचा आहे तर ते ज्या मापाचा ब्लाऊज आहे त्याची कमरपट्टी मोजायची आहे। तिथे किती होती 5.5, तर 5.5 आणि गळा उंची 9 इंच येते, तर असा तुम्हाला लाईन आखून घ्यायची आहे। जर शोल्डर पट्टी सेमच असेल तर असा गळ्याचा शेप द्यायचा आहे आणि जर शोल्डर पट्टी सेम नसेल तर आपल्याला मापाच्या ब्लाऊजची शोल्डर पट्टी किती मोजायची आहे हे बघा, मी तुम्हाला दाखवते। इथं आपण गळा रुंदी 2.25 इंच घेणार आहे, कारण की शोल्डर पट्टी आपली 2.5 इंचाची आहे। तर 2.5 मध्ये तुम्हाला शिलाई मार्जिनिंग ॲड करायचे, तर 3.25 इंचाची इथं शोल्डर पट्टी येणार आहे आणि गळा रुंदी आपली 2.25 इंचाची राहते। तर हे बघा, मी असं गळ्याकडच्या साईडला 1/2 इंच गळा 2.5 न घेता 2.25 इंचाचा घेतला। 2.5चा आपला मार्किंग पाठीमाग आहे, पुढे मी फक्त 1/2 इंचाने एवढा फरक नाही पडत, फक्त 2 लाईनीचा फरक पडतो। पण तुम्हाला शोल्डर पट्टी परफेक्ट ठेवायचे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला असा गळ्याचा शेप सुद्धा छोटा द्यायचा आहे। हा बघा, मी तुम्हाला गळ्याचा शेप दाखवते। इथं 1 इंचाचा गॅप आहे आणि इथं मी जस्ट गळ्यापासून 1/2 इंचाचा गॅप आहे, शेप द्यायला चालू केलं आहे। आणि आता जसं आपण आखले त्याप्रमाणे परफेक्ट कटिंग करायचं आहे। आता आपल्याला काही चेंजेस करायचे नाहीत। आता 1/2 इंच मी इकडे गळ्याकडच्या साईडला वाढवलेलं, इथं परफेक्ट दिसत नाही, हे बघा आता दिसतंय। बाकी कमर छाती सेम आहे, शोल्डर पट्टी सेम आहे, मुंडा सेम आहे, तर फक्त मी गळा उंची ह्या ब्लाऊजची लहान केली आहे किंवा गळा थोडासा छोटा केला आहे। तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। बघा, पाठीमागून जर मी ह्याचं जे पेपर कटिंग कसं केलं ते बाजूला जो कोपऱ्यात व्हिडिओ दिला आहे, दाखवला आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण याचं पेपर कटिंग किंवा पूर्ण ब्लाऊज पेपर कटिंग कसा करायचा तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे। वर्षा टेलर या चॅनेलला तुम्ही जाऊन पाहू शकता। तर आपल्याला साईड पीस हा बघा, हा पेपर कटिंग ह्या व्हिडिओ मधला हा पेपर आहे कटिंग केलेला। हा पेपर कटिंग मी वाढवला आहे या पिवळ्या ब्लाऊज मध्ये, याचा तुम्ही सुरुवातीला फोटो पाहिलाच आहे। हाच साईड पीस ठेवून मी या ब्लाऊजचं पेपर साईड पीस कटिंग करणार आहे। बाही कटिंग मी ऑलरेडी आखलेली दिसतेच आहे तुम्हाला,
तर तुम्हासनी तुमच्या मापाप्रमाणे बाही उंची चेंज करायची आहे, मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तुम्हासनी बाही कटिंग करायला जमत नसेल तर कोपऱ्यामध्ये मी एक व्हिडिओ दिलाय 3 प्रकारची बाही कटिंग. त्यामध्ये मी बाही लांबीप्रमाणे बाही रुंदी किती घ्यायची, मुंडा उतार किती घ्यायचा किंवा मुंडा शेप तुम्हासनी कट करता येत नसेल तर तो कट करायसाठी सुद्धा मी 2 छान ट्रिक दिल्या आहेत. तर तुम्हाला ह्या गोष्टी जमत नसतील तर तो व्हिडिओ वर्षा टेलर या चॅनेलवर जाऊन पाहू शकता. आपलं बाही कटिंग कंप्लीट झालंय. खाली आपण 1.5 इंच कपडा फोल्ड करायसाठी मार्किंग केले, तिथं कपडा पकडायचा आहे आणि असा कट टाकून घ्यायचा आहे. आपली ही साधी बाही ब्लाऊज आहे तर ह्याला अस्तर लावलं जाणार नाहीये, तिथून कपडा फोल्ड होणार आहे. आता मी योगपट्टीसाठी मार्किंग करते, कारण योगपट्टी आपल्याला 3 इंच पाहिजे किंवा 2.25 इंच. हे तुम्हासनी साईड पीस मागील भागावर ठेवल्यानंतर ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत. मी बऱ्यापैकी कटोरी ब्लाऊज, फोर्टक्स ब्लाऊजमध्ये त्या गोष्टी सांगते. आणि तुम्हासनी मग 3 इंचाला सरळ लाईन आखायची आणि परत अर्धा इंच शेप असा वर फिरवायचा आहे. आता बघा, कटोरीमध्ये काही चेंजेस करायचं नाही आहे, अशी तुम्हासनी परफेक्ट कटिंग करून घ्यायची आहे. फक्त साईड पीसमध्ये आणि गळ्यामध्ये, शोल्डरमध्ये आपण चेंजेस केले. ही हुकाई पट्टी मी कटिंग करते आणि गळ्याला लावायसाठी पायपिंगचा गळा करणार आहे तर अशा तिरक्या पट्ट्या कट करायच्या. मी दाखवला त्या पट्ट्या कशा ट्रीच होतात, त्यामुळं गळ्याला ब्लाऊज परफेक्ट बसतो, बिलकुल शोल्डरला ब्लाऊज उतरत नाही. आपल्या ह्या तिरक्या पट्ट्या कट करून झाल्या. काज बटन पट्टी, कमर पट्ट्या ह्या आपल्या, आणि मी योग पट्ट्या अशा 2 नाही 4 कट केल्या. साधा ब्लाऊज आहे आपला. ही कटोरी, साईड पीस, मागील भाग आणि बाही. आपलं असं साध्या ब्लाऊजचं कटिंग कंप्लीट झालं आहे. आणि हा शिवतानाचा लूक आहे. मी हा शिवतानाचा व्हिडिओ नाही बनवला, कारण जो येलो कलरचा याच्या आधीचाच कटोरी ब्लाऊज कटिंग टीचिंग व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये याचं मी डिटेलमध्ये नॉलेज दिलं आहे. तर तुम्ही शिवायचा कसा किंवा अजून प्रॉपर नॉलेज हवा असेल तर तो व्हिडिओ कोपऱ्यामध्ये दिसतोय तुम्हासनी, कटोरी ब्लाऊज, हा व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि गळ्याला आपण गोल पायपिंग, त्यासुद्धा व्हिडिओला आपण गळ्याला पायपिंगच अटॅच केली आहे आणि ह्याला सुद्धा पायपिंग अटॅच केली. फक्त हा नेक छोटा आहे, शोल्डर पट्टी थोडी मोठी आहे, बाकी सेम माप आहे, काही बदल नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा. असं परफेक्ट फिनिशिंग हवं असेल तर वर्षा टेलर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.